शिवछत्रपती राजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकुजीराजे भोसले यांनी 1674ला तंजावरमध्ये आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच पिढीमधले 5वे वंशज सरपोजी राजे यांनी नंतर ही गादी सांभाळली. 1798 ते 1832 असं 34 वर्ष ते तंजावरमध्ये राज्य केलं. सरपोजीराजे दुसरे यांनी मराठी नाटक, संगीत, कला या सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड उंचीवरचं काम केलं. सरस्वती लायब्ररी असेल किंवा धन्वंतरी महाल नावाची संस्था असेल, असं प्रचंड मोठं कार्य केलं आणि मराठी संस्कृतीचा एक ठसा तंजावरमध्ये त्यांनी उमटवला. आणि म्हणून भाषा असेल, संगीत असेल, ही 300-400 समृद्ध परंपरा मला असं वाटतं की आपल्या ह्या मराठी माणसाला या राजाचा परिचय करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सरपोजी राजेवर चरित्राचा आपण एक मानस ठेवला तसं हे पुस्तक उभं राहतं. हे पुस्तक 2 प्रदेशातले एक संवाद उभा करील, एक सांस्कृतिक देवाणघेवाण होईल आणि त्यातून दूरगामी प्रभाव होऊन मराठी भाषेला एक ऊर्जितावस्था प्राप्त होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सरपोजी राजांनी उभी केलेली ही सरस्वती लायब्ररी असेल, मी लायब्ररी किमान 2 दिवस ती फिरून बघितली. अशी देशात लायब्ररी कुठे नाही आहे. डावीकडून वाचलं ते पुस्तक रामायण वाटतं, उजवीकडून वाचलं तर ते महाभारत वाटतं. अशी अनेक प्रकारचे जवळ 12 भाषात तिथे पुस्तक आहेत. ज्याला कोणाला अभ्यास असेल त्याने सरस्वती लायब्ररी नक्की भेट दिली पाहिजे. असं एक पुस्तक, या पुस्तकांमुळे मला असं वाटतं मराठी भाषा उर्जितावस्था प्राप्त होईलच. पण हे 2 आपल्यापासून तंजावर किमान 1400 किलोमीटर अंतरावर आहे आणि इतक्या अंतरावरच्या तंजावरच्या राज्यामध्ये एक मराठी संस्कृती अजूनही जीव धरून आहे. मला वाटते फार मोठी मोलाची आणि अत्यंत आपल्याला स्फुरणीय गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला स्वतः बाबाजीराजे भोसले, आत्ताचे तंजावरचे राजे, हे इतक्या दूर प्रवास करून या कार्यक्रमाला येत आहेत. पानिपतकार विश्वासराव पाटील आहेत, आपले स्थानिक उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत आहेत, आपल्या रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जाधव साहेब असतील किंवा सावंतराजे राजे असतील, हे सगळे येत आहेत. मला वाटतं ह्याच पुस्तकातनं 2च गोष्टी मला अपेक्षित आहेत. ही लायब्ररी नीट पूर्णपणे तिथं जतन केलं पाहिजे आणि ही जी पुस्तकं आहेत, असा मोठा संग्रह आहे जगभरचा, तो नीट जपला पाहिजे. ते मराठी राज्यकर्त्यांनी सुद्धा तिथं काम केलं पाहिजे आणि आपल्याही त्याचा परिचय होण्याचे गरजेचं आहे. आणि हे पुस्तक साधारणतः जो मराठी वाचतो त्याच्या शेवटापर्यंत पुस्तक गेलं तर त्याला जे आस कळेल, जाण येईल. त्यातूनच खऱ्या अर्थाने मला वाटतं या 2 प्रदेशामधलं एका तरी हे पुस्तक पूल असल्याचं आपल्याला जाणीव तयार होईल. त्यातूनच मला वाटतं आपला जो अपेक्षित हेतू आहे तो साध्य होईल. हा कार्यक्रम कधी आहे? हा विवेक हॉटेलच्या खालच्या हॉलमध्ये संध्याकाळी 5 वाजता आहे. बरोबर 5 वाजता कार्यक्रम सुरू होईल. किती तारखेला? रविवारी 22 तारीख 22 फेब्रुवारीला. श्रीमंत सरपोजीराजे भोसले आहे. त्याची आत्ता आपण 250 किंमत ठेवली, पण त्याविषयी आपण 150 रुपयाला सर्वजीकरण सगळ्यांना देतो आहोत. तर पुस्तक लोकांपर्यंत जाणं, लोकांनी वाचणं, हेच मला वाटतं या पुस्तकाचा आपल्या सर्वांचा हेतू आहे. तंजावरचं राज्य आहे हे कसं झालं, आता बघा ना, 1674 पासून आता गेली जवळजवळ 800-900 वर्ष झाली. हळूहळू ती तमिळ मिश्रित मराठी असं त्याचं एक स्वरूप प्राप्त झालंय. आता ते स्वाभाविक आहे. मला वाटतं वर्ष गेली सर इकडे वर्ष गेली की मला वाटतं असं होत राहणार. त्याला मराठी आणि तमिळचा संकर होतच राहतो, ते अपरिहार्य असतं. पण मराठी संस्कृती असेल, कारण ज्या वेळेला एक व्यंकुजीराजे एक तंजावरला गेले, ते सरदार घेऊन गेले, त्यांच्याबरोबर इतर कामाला माणसं लागतात तीही गेली सगळ्या क्षेत्रातली, आणि ती तिथंच राहिली शेवटी. ती सगळी जी घरं आहेत यातनंच ती घरं निर्माण झाली आणि मराठी माणसाचं एक फार मोठं तिथे स्थान निर्माण झालं. तर ज्याला मराठी येतं त्याने ते वाचलं पाहिजे आणि त्यातून मराठी कशी आज तग धरून आहे तंजावरमध्ये ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना खूप मदत केली पाहिजे. मदत म्हणजे ती सरस्वती लायब्ररी नीट राहण्याकरता मदत केली पाहिजे. पण तो फार मोठा ठेवा आहे.